कारलं ही कडू वनस्पती जरी असली तरी देखील ती औषधी गुणधर्मानं परिपूर्ण अशी आहे। याच कडू कारल्यानं पुण्यातील एका शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये गोडवा आणलाय। पुण्यातील भोर तालुक्यातील शेतकरी सागर काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीनं सुमारे 30 गुंठ्यांमध्ये कारल्याचं पीक घेतलंय आणि या कारल्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून या शेतकऱ्याला लाखोचं उत्पन्न यातून मिळालंय। कारले लागवडीविषयी बोलताना सागर काळे म्हटले की कामथडी चैतन्य हायटेक नर्सरीमधून 3800 रोपं आणले आणि या रोपांची लागण करण्यापूर्वी गांडूळ खतांचा 25 गोणीचा बेसल डोस दिला। याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मी एसआरटी पद्धतीने 5 फूट बाय 2 फूट अंतरावर कारले पीक घेतले आहे। सदर पिकाला मी जीवामृत आणि गोकृपा अमृत यांचा आणि दशपर्णी अर्क वगैरे जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करत आहे आणि सदर माल साधारण 150 किलोच्या आसपास तोडा 4 दिवसाला मिळत आहे, चौथ्या दिवशी, आणि तो पुणे बाजारपेठेत विकून मला साधारण 40 ते 50 रुपये दर मिळत आहे। कारल्याचा रंग चमकदार गडद हिरवा आणि टोकाकडे फिकट असून आकार आणि आवरणाचा खरबडीतपणा तसेच बिया मऊ आणि पांढऱ्या असल्यानं या कारल्याला जास्त मागणी आहे। सासवड शेवाळवाडी येथील मार्केटमध्ये घाऊक विक्री केली जाते। कारल्याच्या उच्च प्रतीमुळे दर चांगला देखील मिळतो। आतापर्यंत 12 तोडे झाले असून दर तोड्यात सरासरी 120 किलो फळे मिळत असून सरासरी 40 दर मिळतोय। आता केली जाणारी ही एसआरटी ही नेमकी आधुनिक पद्धत काय आहे तर एसआरटी पद्धतीत नांगरणी, चिखलणी किंवा लावणी न करता गादी वाफ्यांवर टोकपणी करून लागवड केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचं श्रम आणि पैसा हा वाचतो, परंतु उत्पन्न वाढण्यास देखील मदत होते, ज्यामुळे जमिनीची धूप होण्याचं प्रमाणही कमी होतं आणि याशिवाय जमिनीचा कर्ब वाढतो आणि परिणामी उत्पादनातही चांगली वाढ होते। शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे।